भारत पाक मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। तू बॉल टाक रे अभिषेकनं पाकच्या शाहीन आफ्रिदीला सुनावलं। शुभमन गिल अभिषेक शर्मा यांची पाकच्या हॅरिस रॉफ सोबत खडाजंगी झाली। पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन सुद्धा पाहायला मिळाली। अर्धशतकानंतर साहिबजादा फरहाननं गोळीबाराची ॲक्शन केली। आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीच्या लढतीत भारतीय संघानं पाक संघावर 6 विकेट्सने विजय मिळवला। ग्रुप स्टेजमध्ये अपमान झाल्यानंतर पाकच्या संघानं भारताची खोड काढण्यासाठी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। 172 धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलची दमदार सुरुवात झाली। तिसऱ्या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीला शुभमन गिलनं सलग 3 चौकार लगावले। सामन्यात शुभमन गिल आणि शाहीन आफ्रिदीमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। शेवटचा चौकार मारल्यानंतर गिलनं आफ्रिदीला बाउंड्रीवर जाऊन चेंडू घे असं म्हटलं। शुभमन गिलच्या हावभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। 5व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शुभमन गिलनं चौकार मारला। यानंतर गोलंदाज हॅरिस रॉफ आणि अभिषेक शर्मा यांच्यातही वाद पाहायला मिळाला। आमच्या अंगावर धावून आले ते मला काही आवडलं नाही अशी प्रतिक्रिया फलंदाज अभिषेक शर्मानं दिली आहे। सामन्यात पाकच्या साहिबजादा फरहाननं वादग्रस्त सेलिब्रेशन करत मैदानात खळबळ उडवली। फरहाननं मैदानावरच आपल्या बंदुकीनं गोळीबार करण्यासारखी ॲक्शन केली। आयसीसीनं साहिबजादा फरहानवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। राऊतांनी नेमकं काय ट्विट केलंय? भारत पाक सामन्यात साहिबजादा फरहानचं अर्धशतक होताच त्यानं AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ॲक्शन केली। पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता। BCCI आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे। भारताचे लष्कर आणि पुलवामा पहलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे। अमित शहांचे सुपुत्र जय शहा महान आहेत। त्यांना किती सेलिब्रेशन करू दे, शेवटी विजय आपलाच झाला। आणि मला असं वाटतं की ही क्रिकेट मॅच आहे, आपण कुठल्याही प्रकारे कुठले मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करत नाही आणि एक स्पर्धात्मक रचना त्या ठिकाणी केली गेली आणि आपण जो आनंद आहे तो विजयाच्या माध्यमातून दोन्हीही मॅचेसमध्ये आपल्याला मिळाला आणि सगळे देशवासी त्यामध्ये आनंदित आहेत। आता तो अगोदर कुठं होता ते